उपोषण सोडायचं. इथं मी मंडप रात्री गज भरलेला होता. रात्रीभर मला थोडं कमी पण कळत होतं, ते त्रास होत होता मला त्याचं. पण माझं म्हणणं काय असतं माहिती आहे का, करायचं तर ते बिघडी नको, खरं काय ते करत जावा. खोटरडेपणा नको. एवढी मोठी जात आहे, एवढ्या मोठ्या जातीला न्याय द्यायचा आहे, खोटरडेपणा नाही करायचा. मग भाजप, बीजेप, शिवसेना, राष्ट्रवादी हे तर विषयच नाही म्हणतात आमच्या पुढे. तू काही करा पण तुम्ही उपोषण सोडा. तुम्ही फक्त रस्त्यावर राहा. तुम्ही समाजात राहिले की लोकांना ताकद येते, बळ मिळतंय, एकजुटात तुम्ही सोडा. उपोषण हे बेगडी आहे, त्यांचा शब्द आहे, बेगडी उपोषण आहे. मी असं बेगडी उपोषण करणार नाही. आणि मला रात्री 12 वाजता लोकांनी प्रचंड आग्रह केला, उठा 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 पाटील, तुमचे प्राण आम्हाला महत्वाचे आहेत. लोकांनी आग्रह केला असेल, लोक खूप चांगले आहेत. पण माझा प्रश्न असा आहे की तुम्हाला कोणत्या लोकांनी उपोषणाला बसायचा आग्रह केला होता? काल जसा उठायचा आग्रह अनेक लोकांनी केला, तुम्ही जाहीर करा टीव्ही समोर कोणते लोक आहेत. पाटील तुम्ही उपोषणाला बसा, पाटील तुम्ही मरा उपोषण करून. असे किती मराठा समाजाचे लोक म्हणले होते? कुणीच म्हणलं नसावं. आणि म्हणलं जर असेल तर बारामतीकडचे म्हणले असण्याची शक्यता आहे. तर म्हणता तुम्ही तपोले ओळखून घ्या. मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो की हा माणूस खोटारडा आहे, लबाड आहे. त्याच्या पोटात एक आणि ओठात एक आहे आणि आज ते समोर दिसलंय. आम्ही प्रामाणिकपणासाठी त्यांच्यावर प्रेम केलं आणि त्यांनी गुप्त बैठका घेतल्या, लोणावळ्याला घेतल्या, वाशीत घेतल्या, अशोक चव्हाणांबरोबर घेतल्या. या सगळ्या गुप्त बैठका त्यांनी घेतल्या. आणि म्हणून आमचं त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही आणि हे मी वारंवार सांगत होतो.